भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मधील पहिला कसोटी सामना क्रिकेट प्रेमींसाठी खूप महत्त्वाचा ठरला। या सामन्यात भारतीय संघाने एकीकडे उत्कृष्ट कामगिरी करत विजय मिळवला, तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियन संघासाठी हा सामना एका मोठ्या आव्हानासारखा ठरला। चला तर मग या सामन्याचा सविस्तर आढावा घेऊया। पण त्याआधी तुम्ही जर आपल्या मराठी कट्टा या चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराहने नाणेफेक जिंकून फलंदाजी पर्थच्या वेगवान आणि उसळणाऱ्या खेळपट्टीवर ही निवड धाडसी होती, पण भारतीय फलंदाजांसाठी ती कठीण ठरली। ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी चेंडू अचूक टाकत भारताचा डाव केवळ 150 धावांवर संपुष्टात आणला। त्यामध्ये नितीश रेड्डी 41 धावा आणि ऋषभ पंत 37 धावा यांच्यातील भागीदारी भारतासाठी काही प्रमाणात दिलासादायक ठरली। त्यांच्या फलंदाजीमुळे भारतीय संघाला 100हून अधिक धावांपर्यंत मजल मारण्यात यश आले। पण त्याआधी ऑस्ट्रेलियाच्या जॉश हेझलवूड आणि मिशेल स्टार्क या जोडीला भारतीय फलंदाजीला उद्ध्वस्त भारतीय संघ कमी धावांवर आटोपल्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाला सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण करण्याची संधी होती, परंतु जसप्रीत बुमराहच्या भेदक आणि धारदार माऱ्यामुळे ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव केवळ 104 धावांवर संपुष्टात आला। त्यामध्ये बुमराहने 5 विकेट्स घेत ऑस्ट्रेलियन फलंदाजांना नाकीनऊ आणले आणि आपणच सध्याच्या घडीतील जगातील नंबर 1 गोलंदाज का आहोत हे दाखवून दिले। मोहम्मद सिराज आणि हर्षित राणा यांनीही प्रभावी गोलंदाजी करत विरोधकांना घाम फोडला। दुसऱ्या डावात भारताने पहिली अपयश सुधारत संघाला चांगली सुरुवात करून दिली। यशस्वी जायस्वालने जबरदस्त खेळी करत कारकिर्दीतले चौथे तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिले कसोटी शतक झळकावले व त्यानंतर त्याने तुफान फटकेबाजी करत 161 धावांचा डोंगर उभारून तो बाद झाला। त्यामध्ये के.एल. राहुलने पण आपल्या संयमी खेळीने संघाला 77 धावांचे योगदान दिले। ही सलामी जोडी बाद झाल्यानंतर विराट कोहली, वॉशिंग्टन सुंदर आणि नितीश रेड्डी या फलंदाजांनी पण ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा चांगला समाचार घेतला। त्याबरोबर विराट कोहलीने देखील शतकी खेळी करून संघाला चांगल्या स्थितीत नेले। विराट कोहलीचे हे शतक कसोटी मालिकेतील 30वे तर सर्व प्रकारांमध्ये 81वे शतक ठरले। विराट कोहलीच्या शतकानंतर जसप्रीत बुमराहने भारताचा डाव 487 धावांवर घोषित केला व ऑस्ट्रेलिया टीमला 534 धावांचे तगडे आव्हान दिले। ऑस्ट्रेलियाची सलामी जोडी नॅथन व उस्मान ख्वाजा दुसऱ्या डावात पण अयशस्वी ठरले। बुमराह आणि सिराजच्या भेदक माऱ्यासमोर दोघांचाही निभाव लागला नाही। नाईट वॉचमन म्हणून आलेल्या पॅट कमिन्सला पण सिराजने लवकर माघारी पाठवले। त्यानंतर नेहमीप्रमाणे ट्रेव्हिस हेडने भारताची दमछाक केली, त्यामध्येच त्याचे 11 धावांनी शतक उघडले। त्यानंतर मात्र भारतीय संघाने जोरदार पुनरागमन केले। मिचेल मार्श आणि अलेक्स कॅरीने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला, पण ते त्यामध्ये पण अयशस्वी ठरले आणि ऑस्ट्रेलियन संघ 238 धावांवर गारद झाला व भारताने हा सामना तब्बल 295 धावांनी जिंकला। आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आजपर्यंत कोणत्याही विरोधी संघाने या मैदानावर ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध विजय मिळवला नव्हता, त्यामुळे हा विजय भारतासाठी ऐतिहासिक ठरला। पहिल्या कसोटीत भारतीय संघाने सामन्यावर पकड घेत 1-0 अशी आघाडी मिळवली। जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखालील गोलंदाजी आणि दुसऱ्या डावातील सुधारित फलंदाजीमुळे हा विजय शक्य झाला। ऑस्ट्रेलियन संघाला पुढील सामन्यामध्ये कामगिरी सुधारणा करावी लागेल। या सामन्यामध्ये ही मालिका आणखी रोमांचक होण्याची खात्री दिली आहे। तर मित्रांनो, हा होता पहिला सामन्याचा आढावा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा व आपल्या मराठी कट्टा या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।